नमस्कार. 3 डिसेंबर या दिव्यांगांसाठीच्या जागतिक दिनाचं औचित्य साधत बाल कल्याण संस्था घेऊन आलेली आहे द्रुतश्राव्य माध्यमातून सादर होणारी एक शृंखला विचारधन. पारंपरिक विचारांचं अनुभवांचं गाठोडं बरोबर घेऊन नव्याची कास धरत नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेलं नातं जोडत दिव्यांगांचं कल्याणासाठी झटणारी आणि त्यातून वेगवेगळ्या विचारवंतांची मतं आपल्यापर्यंत पोहोचवणारी ही मालिका अर्थात विचारधन. दिव्यांग विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे जे प्रसंग आहेत किंवा अडचणी आहेत किंवा स्वतःला घडवण्यासाठीचे नवीन नवीन विकासाचे जे मार्ग आहेत या सगळ्यांवर आपल्या या शृंखलेत उहापोह होणार आहे आणि त्यासाठी या क्षेत्रात काम करणारे विविध मातब्बर व्यक्ती विचारवंत आपल्या या शृंखलेत जोडले गेलेले आहेत. या शृंखलेची सुरुवात आज आपण या 3 डिसेंबर या दिवशी करत आहोत आणि या शृंखलेतलं पहिलं पुष्प आपण सादर करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत माननीय पद्मश्री प्रतापराव पवार साहेब. बघूया, ऐकूया विचारधन. नमस्कार, मी प्रफुल्ला चितळे. बालकल्याण संस्था गेली 45 वर्ष दिव्यांग मुलांसाठी काम करते आहे. सर्व स्तरावरील दिव्यांग मुलांसाठी संस्था काम करते. यातून कला आणि क्रीडा यांचं प्रशिक्षण देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वबळावर उभं करण्यासाठी संस्था कायमच मदत करत असते. तर संस्थेचा इतिहास, संस्थेची सुरुवात कुठून झाली किंवा त्याची मुळं कधी रोवली गेली याबद्दल काही माहिती घेण्यासाठी आज आपण संस्थेचे सर्वेसर्वा माननीय पद्मश्री प्रतापराव पवार सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर संस्थेबद्दल आपण थोडं सरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. संस्थेची सुरुवात बालकल्याण संस्थेची ज्या वेळेला तुम्ही केलीत, आता 40 वर्ष पूर्ण झालीत संस्थेला, 45. तर संस्थेची संकल्पना काय होती? तुम्ही काय म्हणजे ज्या वेळेला सुरुवात केली त्याला काय डोक्यात होतं तुमच्या? या 78 साली जनता गव्हर्नमेंट आलं त्यावेळी राज्यपाल म्हणून सादिक अली यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शांता सादिक अली या सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि आजच्या प्रथेप्रमाणे साधारणपणे 15 ऑगस्टला गव्हर्नर साहेब सपत्नीक इथे येतात, लोकांना भेटतात, परिचय होतो, त्यांच्या लोकांना ते आमंत्रण देतात राजभवनवरती. असे एक पद्धत आहे आणि काही लोकांना ते जेवण पण देतात वगैरे. तर हे नेहमीच आहे. त्याप्रमाणे ते इथं आले आणि त्या सुमाराला एक अशी गोष्ट ध्यानात आली की राजभवनच्या शेजारी 2-2.5 एकराचा एक प्लॉट होता. आता तो खात्री नव्हती सरकारची की हा आपला आहे. त्यांना वाटलं ते डिफेन्स आहे आणि डिफेन्सला माहिती होतं हा आपला नाही आहे. तर हे एका माणसाच्या ध्यानात आलं सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि त्यांना निदर्शनास आणलं की असं असं आहे. मग आता काय करायचं याच? एक ते भिंत तोडून राजभवन सामील करायचं काय, त्याचं वेगळेपण तसंच राहू द्यायचं. मग एक सूर निघाला की वेगळेपण तसंच राहू द्यायचं, आता राजभवन त्याची गरज नाही आहे. त्याच्याऐवजी आपण काही इथे वेगळं काम करूया का? तर त्यावेळी ज्या लोकांना बोलवलं गेलं त्याच्यामध्ये यमोताई किर्लोस्कर, शरद गोखले असे काही लोक होते आणि एक असं वाटलं त्यांना की अपंगांसाठी काम करणारी एखादी संस्था निर्माण केली की जिथे सर्व सुविधा असतील. कारण ज्या ज्या अपंग संस्था पुण्यामध्ये आहेत 85 जवळपास. आता मी 68 सालापासून अंधशाळा चालवतो. आमची परिस्थिती पुष्कळ बरी होती कारण माझ्यावर यमोताई होत्या आणि आम्ही इथं काही ट्रस्टी काम करत होतो. पण ऑलमोस्ट बहुतेक साऱ्या संस्थांना कायम आर्थिक अडचण असते. आम्हाला पण होती, पण त्यांची ग्रोथ त्याच्यावर काही वाढ होत नाही कारण पैशाशिवाय जागा, बिल्डिंग, माणसं, इक्विपमेंट्स ह्याला जे पैसे लागतात ते त्यांना उभं करणं शक्य नसतं. आणि बहुतांशी ज्या घरामध्ये की विशेषतः आई ज्याची मुलं हँडिकॅप झाले, मेंटली असेल, अंध असेल किंवा फिजिकली असेल,
तर त्या आईचं सगळं आयुष्य त्या मुलाकरता जातं आणि ते साहजिक आहे. मग ते करताना ती बाई जर थोडी स्मार्ट असेल तर ती आणखी 2-4 लोकांना मदत करायचा प्रयत्न करते आणि यातनं ती एखादी संस्था निर्माण होते. अशा लहान मोठ्या जवळच 85 संस्था पुण्यामध्ये आहेत. तर ती एक अंधशाळा आहे. आता मी त्याचा मॅनेजिंग ट्रस्टी होतो. त्यामुळं हा जेव्हा सूर निघाला किंवा आपण अपंगांसाठी काहीतरी करूया, त्यावेळी मग यमतांनी मला बोललं की आम्ही जी चर्चा करतोय त्यात तू ये म्हणून. आणि त्यातनं मग विचार सुरू झाला की कसं करायचं, काय करायचं वगैरे याच्यावर चर्चा झाली. एक निर्णय झाला की हे करायचं. नंबर 2 मग ते करण्याकरता कोण करणार? सरकारी अधिकारी तर काही त्यांना वेळ नसतो. वेगवेगळा ट्रस्ट काढूया आणि जो हे सगळं काम बघेल आणि त्याच्यामध्ये जे काम करतात त्यांनाच इन्व्हॉल्व करायचं. आणि मग सरकारी अधिकारी पण असतील की याच्यामुळे त्यांचं नियंत्रण राहील. पण त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते माझ्यासारखे यमतांसारखे जे शरद गोखलेसारखे आहेत त्यांनी ज्या ट्रस्टचं फॉर्म करून त्याचं काम करावं अशी संकल्पना पुढे आली आणि त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला. हा जेव्हा निर्णय घेतला की हे करायचं आणि मग चालवणार कोण, त्यावेळी राजभवनमध्ये यमताई होत्या आणि त्यावेळी प्रताप पवार विरोधक कलकत्ते होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं मी सांगितलेलं आहे आणि तुला करायचं आहे. आता माझे त्यांचे इतके ऋणानुबंध होते की नाही म्हणणं शक्यच नव्हतं. बट एनिवे मी काम करतच होतो एका संस्थेमध्ये. तर तिथनं मग माझी इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली 1978-79 सालापर्यंत. जवळपास 45-46 वर्ष झाली त्याला. मग ते सगळं उभं करायला, प्लॅनिंग करायला, फंड्स मिळायला 1-2-3 वर्ष निघून गेली आणि संस्था उभी राहिली आणि मग आमचं काम सुरू झालं. मग स्टाफचं निवडणं आलं. आता नॉर्मली सरकारी पद्धतीप्रमाणे जर तुम्ही निवडायला गेलात तर आम्हाला टॅलेंटेड लोक पाहिजेत की ज्यांना ह्या विषयात रस आहे. तुम्ही ते रोस्टर टोन घ्यायला लागलं तर काही होणार नाही. तेही त्यांनी मान्य केलं आणि मग त्या 20 जागा आम्हाला सँक्शन केल्या. ज्याचा पगार सगळा सरकार देईल, जागेचं मेंटेनन्स जे काही गोष्टी असतील सरकार देईल आणि आम्ही फक्त ती चालवायचं. वस्तुस्थिती अशी होती की संस्था सुरू झाली पण मुलं आणायची कशी संस्थेमध्ये. मग प्रश्न आला की बसेस पाहिजे. बसेस आणायला पैसे कुठे आहेत? मग मी आणि सिलेबस बनवून माझ्या बरोबरचे को ट्रस्टी आहेत अजूनही आहेत त्या. आमची दोघांची मुलं लॉयला स्कूलमध्ये होती. तर आम्ही लॉयला स्कूलच्या त्या फादरकडे गेलो. म्हणजे तुमची मुलं 9 वाजता येतात? हो म्हणले. नंतर 5 वाजेपर्यंत बस मोकळीच असते? हो म्हणले. मग तुमची बस आम्हाला आम्ही तुम्हाला भाडं देतो मार्केट रेटने. तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि सांगितलं की त्यातनं अपंगांची सेवा होईल. मग त्यांनी 2 बसेस दिल्या. आम्ही बाय रोटेशन रोज 2 बसेस सकाळी मुलांना इथं आणायच्या, 1 वाजता लंचनंतर सोडायच्या, पुन्हा नवीन बॅच घेऊन यायच्या, पुन्हा 6:30-6ला परत सोडायचे. तोपर्यंत लावायचं काम सुरू झालेलं असायचं. अशा रीतीनं त्याचा आमचा संसार सुरू झाला. आणि मग फंडिंगची गरज होती तर मग आम्ही सगळं ट्रस्टीजनी आम्ही जे प्रायव्हेट येतो त्या सगळ्या लोकांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे अगदी पडद्यांपासून फर्निचरपासून सगळ्या गोष्टी नुसतं आम्हाला बिल्डिंगच जागा दिली. ते सगळं आम्हाला आणावं लागलं विकत आणि व्यवस्था करावी लागली. पण हळूहळू आम्ही आज आमच्याकडे 4 बसेस आहेत आणि जवळपास 4-4.5 हजार अपंग मुलं आणि 85 शाळा मुले फायदा घेतात. ही जागा फक्त महाराष्ट्रापुरतं पुण्यापुरती नाही आहे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही संस्था इथं येऊ शकतात. आम्ही एनकरेज करतो. त्यावेळेला दिल्लीतनं पण लोक येतात वगैरे. तर तिथनं हे सुरुवात जी झाली ती आज तागात चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मग आमचा जो स्टाफ आहे सुद्धा तो अतिशय डेडिकेटेड आणि सेल्फलेस आहे. त्यामुळं शेवटी माणसं संस्था चालवतात, बिल्डिंग चालवत नाही किंवा कंपाऊंड चालवत नाही. त्यामुळं तो एक चांगली बाजू होती की आमच्याबरोबर आमचा स्टाफ आणि समाजातल्या काही लोकांचं सहकार्य, सरकारी अधिकारी असं आमचं सगळ्यांचं म्हणून एक सुंदर कॉम्बिनेशन याच्यामध्ये झालं. मी असं म्हणेन की देशामध्ये हे एकमेव उदाहरण आहे. आणि आज आम्ही अशा पद्धतीला पोचलो आहोत की अबी ऑलिम्पिकमध्ये गेल्या वर्षी 7 मुलं भारतातनं गेली तरी 4 आपली होती. त्यातल्या एकाला सुवर्णपदक, 2 हे सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक आणि एकाला आउटस्टँडिंग अवॉर्ड मिळालं. ते ऐकून गव्हर्नरला इतका आनंद झाला की त्यांनी आम्हाला तिथे गव्हर्नर हाऊसमध्ये बोलवलं. तर त्यावेळी त्यांना मी अशी विनंती केली की फक्त मुलांना बोलू नका, तुम्ही आमच्या शिक्षकांना बरोबर त्यांच्या आईवडिलांना पालकांना पण बोलवा, कारण ह्या सगळ्यांची कष्ट आहेत म्हणून ही मुलं एवढी उभी राहिलेली आहेत. ते म्हणजे अगदी म्हणते ते बरोबर आहे.
त्याप्रमाणे आम्ही बस घेऊन तिथे गेलो, मुलांना सगळं राजभवन दाखवलं, जेवायला घातलं, कौतुक केलं. अरे वा. आता हे त्यांच्याशी फार आनंदाचा क्षण होता. अशा अनेक आनंदाचे क्षण आम्ही अनुभवले आतापर्यंत. आणि त्यामुळे ही संस्था ही देशात एक सर्वोत्तम संस्थांपैकी निर्माण झालेली आहे. आणि याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की हे सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी आणि आमचा स्टाफ ह्या तिघांचा त्रिवेणी संगम याच्यामध्ये असल्यामुळं आम्ही या ह्याला स्टेटसला पोहोचलो आहोत. मला हे म्हणजे ऐकून खूपच चांगलं वाटलं की कसं सरकारी फक्त म्हणजे सरकारी ह्याच्यातनं पण अनुदानातनं आणि बाकीचे सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून एकत्र येऊन हे गठबंधन झालेलं आहे. येस, स्टाफ तर आहेच. त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या म्हणजे त्यांना तेवढी इच्छा असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही म्हटलात की 45 वर्ष आता तुम्ही संस्थाही चालवताय, तर डेफिनेटली एवढ्या सगळ्या वर्षात काही ना काही अडचणी आल्याच असतील, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा. तर त्या काय प्रकारच्या अडचणी होत्या आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर कशी मात केलीत? हे आमच्याकडे मुख्यतः आर्थिक अडचणी होत्या. मला तसे बाकीचे प्रश्न फारसे आले नाहीत, कारण आमच्याबरोबर सरकारच आहे. त्यामुळे त्यात अडचण काहीच नव्हती. पण आमचे विश्वस्त कोण आहेत? म्युन्सिपल कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, पोलीस कमिशनर, कलेक्टर. आता ह्यांच्या विरुद्ध जायची कोणाची हिंमत आहे? आणि लेडी गव्हर्नर ह्या तर हे असतात, अध्यक्ष असतात, प्रेसिडेंट असतात. ते अशी एक टीम एका बाजूला, दुसऱ्या आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनुभवी आहेत किंवा काम करतायत, अशा लोकांचं ते एक सुंदर हे मिलाफ इथे एकत्र आहे. आणि त्यातनं आम्ही रिसोर्सेस गोळा करत गेलो. अडचणी आल्या ना, आमच्याकडे बसेस नव्हत्या, मग आम्ही तो मार्ग सोडत लावला स्कूलमधनं, किंवा अनेक गोष्टी नव्हत्या. आता मग आम्ही एक एक गोष्ट ॲड करत गेलो. जसं एक आपल्याकडे वेगळेपण असं म्हणता येईल की ॲक्वा ट्रेडमिल आहे, ती भारतात 2-3 लोकांकडेच असेल, पण आम्ही फंड्स गोळा करून घेऊ शकलो. आणि त्यामुळं एक वेगळेपण संस्थेचं स्विमिंग टँक तर जवळपास कुठल्याच संस्थेकडे नाही आहे, तो आमच्याकडे आहे, पण ही ॲडिशनल फॅसिलिटी आहे. अशा आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिसतील किंवा आपले हे अपंग किंवा हे बहिऱ्या मुलांसाठी एक वेस्टिब्युलेटर म्हणून एक सिस्टीम असते, ती एक जणांनी डोनेट केली. तर आम्हाला जे जे काही करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. इक्विपमेंट गोळा करतो आहोत, साधनं गोळा करतो आहोत, आणि त्याचा लाभ ह्या मुलांना व्हावा ही त्याच्या मागची तळमळ आहे. येस येस. गेल्या 40 वर्षातले काही असं 45 वर्षातले म्हणजे पण वर्धापन दिन आपण 40 म्हणतो, त्यामुळे त्या वर्षातले बायका वय लपवतात तसं हे वय लपवतात संस्थेचं. तर तसे काही महत्त्वाचे टप्पे तुम्ही सांगू शकाल का की ज्याच्यानी एक म्हणजे संस्थेच्या विकासाला एक वेगळीच चालना आली किंवा एक वेगळंच वळण आलं संस्थेच्या इतिहासात, असं म्हणू शकतो? सुदैवाने तशी आम्हाला फारसं अडचण आली नाही. आम्हाला फक्त हे आता बसेस पाहिजे होत्या की हे याची इक्विपमेंट पाहिजे, स्पेशल इक्विपमेंट्स आहेत. आमच्याकडे एवढी सुंदर जागा आहे, मग सरकारने आम्हाला छान इमारती बांधून दिली आहे, अनुदान दिलेलं आहे. आता हे फार कमी संस्थांना असं भाग्य मिळतं. मग त्यात आमचंही कॉन्ट्रिब्युशन होतच ना. जे आता हे आम्हाला सगळं उभं करावं लागलं असतं ते त्याला फार काळ गेला असता. पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यामुळे किंवा ह्या लोकांचे पगारपणे दिल्यामुळं आमचं 75% ओझं कमी झालं. 25% चालवायची आमची ताकद आहे. ते तर आहेच. आता आम्ही फंड्स गोळा केलेत आतापर्यंत. आमच्याकडे जवळपास 13 कोटी रुपये बँकेत आहेत. येस येस. ज्या ह्याच्यातनं आम्ही काही लोकांना काही चांगल्या लोकांना निवडणं किंवा काही वेळा सरकार अनुदान मिळत नाही, तिथं आम्ही आमच्या खर्चातनं लोकांना तिथे एम्प्लॉयमेंट देतो, नोकरी देतो. आणि संस्थेचं काम उत्तम चालेल, त्यात सातत्य असेल, गुणवत्ता सुधारेल ह्याचा प्रयत्न असतो. आणि हा एकत्रित प्रयत्न असतो. अजून एक म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी असं विचारावं असं वाटेल की गेल्या काही वर्षात स्पेशली या गेल्या म्हणजे कोविड काळात पण आणि कोविड नंतर पण अनेक मुलं पॅरालिम्पिक्स किंवा इंटरनॅशनल लेवलला गेली आणि वेगवेगळ्या म्हणजे कला, क्रीडा सगळ्याच याच्यामध्ये त्यांनी यश मिळवलं.
तर त्यामागे तुमचं काय धोरण होतं किंवा स्टाफचं काय धोरण होतं आणि काय असे वेगळे प्रयत्न घेतले गेले की संस्थेची जेवढी मुलं जातात त्यातली मोस्टली सगळेच काही ना काही पदकं घेऊन परत येतात. सो त्याचं कारण हा आमचा स्टाफ आहे. म्हटलं ना की शेवटी घडवतो कोण? जसं आपले आईवडील आपल्याला घडवतात, त्याचं पॅशन असतं सगळं, म्हणजे त्याचं दुसरं मिशन काही नाही. तसं आमच्या स्टाफचं हे मिशनच आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढवावी त्या मुलांमधली, तिला उत्तेजन द्यावं. ही जी घडवणूक 12 महिने चालते, त्यातनं जो हा ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे त्याचे रिझल्ट हे पण म्हटल्याप्रमाणे गेल्या वर्षी IB ऑलिम्पिकमध्ये आम्हाला भारतातनं 7 मुलं गेली, त्यातली 4 आपली होती, बालकल्याणची होती. एकाला सुवर्ण पदक, दोघांना सिल्वर रौप्य पदक आणि एकाला आउटस्टँडिंग अवॉर्ड मिळालं. म्हणजे ज्याचं कौतुक गव्हर्नर साहेबांनी सुद्धा केलं. तर हे त्याची अचिव्हमेंट आहे. आणि अजून एक ऐकलंय म्हणजे संस्था इथून पुढे नवीन काय करू इच्छिते, स्किल डेव्हलपमेंट बद्दल संस्था सध्या काम करते असं ऐकण्यात आलं. तर त्याबद्दल जे आर्ट अँड क्राफ्ट आहे त्याच्यामध्ये ते क्रोशेट काय म्हणतात ते आपण विणकाम करतो ते क्रोशे, हां, ते त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आता काही व्हॉलंटियर्स आमच्याकडे यायला लागलेत, काही येऊ इच्छितात की ज्यांना आपलं काही योगदान द्यायला आवडतं. अशा लोकांना आम्ही सपोर्ट करतो, एनकरेज करतो. कारण सगळ्याच गोष्टी आम्ही करू शकू असं नाही, सगळ्याच गोष्टीमध्ये आमच्या स्टाफला एक्सपर्टाईज असं नाही आहे. पण त्यातनं मुलांमध्ये आणखी काही कौशल्य यावं, आत्मविश्वास यावा, यासाठी जो काही प्रयत्न करणं शक्य आहे, जे काही आम्हाला सुचेल किंवा सुचवलं जाईल, त्याचा आमचं दरवाजा त्याच्याकरता उघडा असतो. येस. आणि अजून एक म्हणजे प्रश्न विचारायला मला आवडेल. मध्ये एकदा आम्ही पेपरमध्ये न्यूज वाचली होती, ती म्हणजे होमिओपॅथीचं एक सेशन संस्थेने सुरू केलंय. तर त्यामागचा काय विचार किंवा त्याबद्दल थोडं काही? आमच्याकडे म्हणजे आता मी जे विश्वस्त निवडले तर डॉक्टर डोळे म्हणून एक आहेत, साधारणपणे एक लेडी डॉक्टर आहेत, डॉक्टर चारू बापे म्हणून, की ज्यांना गायनाकोलॉजीचे प्रॉब्लेम सगळे माहिती आहेत. त्या येऊन इथं मार्गदर्शन करतात, वेळ देतात. किंवा आणखी काही 2-3 ट्रस्टी आहेत की ज्यांचा आम्हाला या अशा वेगवेगळ्या एक्सपर्टाईजमध्ये उपयोग होतो आणि जे ऑलरेडी काम करतात. ह्याच्यामध्ये आपण कशाबद्दल बोलतो? होमिओपॅथी. तर डॉक्टर डोळे यांचे आंतरराष्ट्रीय देशामध्ये ज्या लोकांशी संबंध आहेत त्यांना ते धारणा होते की डॉक्टर सरकार म्हणून आहेत, ते अपंगाकरता पण सुद्धा काम करतात. म्हणून ते जेव्हा कलकत्ता गेले त्यांनी संस्थेची माहिती सांगितली, ते सरकारांना फार आवडली. त्यामुळे मला यायला इथं आवडेल आणि उपचार करायला आवडेल. ते बिचारे आता 3-4 वेळा आले, स्वतःच्या खर्चाने येतात, स्वतःच्या खर्चाने राहतात आणि सकाळी 9 पासून ते 7 वाजेपर्यंत मुलांना तपासणी करतात. तर एक जवळपास 70-80% मुलांना बऱ्यापैकी फरक पडला. काही लोकांना फारच चांगला पडला, पण त्यात एक वेगळं समाधान आहे. आता ही सुविधा कुठेही नाही आहे. आणि त्यांनी आणखी एक फार शहाणपणा केला माझ्या दृष्टीने, की ज्याचं मला कौतुक आहे, की त्यांनी पुण्यातले देशाचे जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, जे अपंगांकरता काम करतात, त्यांना बोलवलं. असे 60 लोकांना बोलवलं. आणि मग समजा एक पेशंट आहे की ह्याची कंडिशन काय आहे, ह्याला काय काय दिलं पाहिजे, आपल्या होमिओपॅथी कुठले त्याच्यामध्ये उपाय आहेत आणि हा वापरून उपयोग आहे. तर ते दर 2-3 महिने चक्कर होत्या, त्यामुळे त्या लोकांना दिसायचं की अरे ह्याला हा रिझल्ट मिळाला, ह्याला हा रिझल्ट मिळाला. सो चांगलं पुण्यातले 20 डॉक्टर त्यांनी ट्रेन केले. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आम्हाला 20 डॉक्टर पुण्यामध्ये या बाबतीत ती बालकांमुळे आणि त्या सरकारांमुळे आणि आमच्या डॉक्टर डोळेंमुळे झाली निर्माण. तर त्याचं केव्हाही कौतुक करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणाल की जे काही चांगलं कोणाला करता येईल, मग आमचे विश्वास असो तर बाहेरची कोणी व्यक्ती असो, आम्ही त्यांना मदत करतो, सपोर्ट करतो आणि उत्तेजन देतो. उद्देश हाच आहे की आमचा केंद्रबिंदू हा अपंग विद्यार्थिनी आहे, तिचं भलं कसं होईल. तर आमच्या पर्याय प्रयत्न करतो, अधिक इतरांची मदत घेतो, याच्यामध्ये एक परिपूर्णता येते. आणि रोजगार या मुलांना मिळवून देण्यासाठी काही आता थोडेसे आंतरराष्ट्रीय वगैरे आमचे प्रयत्न चालू आहेत. काही मुलांना मिळतो, पण खरं सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आमचं हे, कारण आम्हाला वयाची मर्यादा आहे. 18 वर्षापर्यंतच आमची मुली येऊ शकतात, पुढचे आमच्याकडे असत नाही. जसं तुम्ही जर अंधांचं बघितलं, जसे कारण मी गेली 50-55 वर्ष काम करतो आहे, तर आमच्या पुणे अंध शाळेमध्ये
मुलं 18 वर्षापर्यंत राहतात. मग ते पुन्हा प्राईमरी असोसिएशन म्हणून तिकडे जातात, कारण वयामुळे त्यांना तिकडे आपण ट्रान्सफर करावं लागतं. तर त्यामुळे आम्हाला थोड्याशा मर्यादा पडतात, पण आमचा प्रयत्न चालू आहे. आणि इथून पुढे म्हणजे पुढची येणारी काही वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किंवा म्हणजे ऑफकोर्स 100 वर्ष होतीलच, पण पुढच्या अपकमिंग 10 वर्षात किंवा 20 वर्षात काही वेगळं डोक्यात आहे? डोक्यात पुष्कळ आहे, पण रिसोर्सेस लागतात त्याला. आता आम्हाला बालकणी जे लोक भेटी देतात ते सांगतात की पुण्यापुरतं काम बरेच करतात. अरे पण पुण्याच्या बाहेर जायचं असेल तर पैसे पाहिजेत ना, जागा पाहिजे, इमारत पाहिजे, स्टाफ पाहिजे. त्याच्याकरता रिसोर्सेस कोण आणणार हा प्रश्न आहे. आमच्याकडे क्षमता आहे, आम्ही कोलॅबोरेशन देऊ शकतो किंवा स्वतः उभं करू शकतो, पण ते जर रिसोर्सेस कोणी उपलब्ध करून दिले तर, किंवा एखादी संस्था आहे की जिला हे करायची इच्छा आहे, त्यांना आमचं मार्गदर्शन पाहिजे, हे आम्ही प्रयत्न करतो. आता आमचे भावे म्हणून आहेत, त्यांनी ब्रेल लिपीमध्ये पुस्तक तयार केलं संगीताकरता. आता हे वेगळे पण आहे, मग त्यांना काही सांगितलं नाही की तुम्ही हे करा म्हणून, इज ओन इनिशिएटिव्ह म्हणून. मग अशी सारखं मी सांगतोय की आमचा स्टाफ हे इक्वली तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचं कारण हे आहे. पण हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही स्टाफचं एवढं कौतुक करताय, ते खूपच म्हणजे असं नाही बघायला मिळत आजकालच्या काळात. मी खोटं बोलत नाहीये, ही वस्तुस्थिती ती सांगायला पाहिजे ना. बरोबर. नाही, पण त्यातनं त्यांना तर खूपच मोटिवेशन मिळत असेल अर्थातच. निश्चित मलाही मिळतं मोटिवेशन. आणि अजून एकच प्रश्न विचारावासा वाटेल, तो म्हणजे आता संस्था अजून पण आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही संस्थेमध्ये जाता किंवा आजकाल कोणी उठून म्हणतं की अरे आम्ही पण एक संस्था चालवतो, किंवा म्हणजे त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे, तर त्यांच्यापासून बालकल्याण कशी वेगळी आहे ह्याबद्दल म्हणजे? नाही, ह्या म्हणजे म्हटलं की या जेवढ्या सुविधा आहेत त्या कुठल्या संस्थेला परवडतच नाहीत. स्विमिंग टँक कोण करणार 2-3 कोटी रुपये? टेम्परेचर कंट्रोल पण म्हणजे थंडी वाजून पाऊस वाटत तर काही वरती छप्पर घातलेले काय. आता हे करणाऱ्या संस्थेची यांची इच्छा असेल, पण आर्थिक ताकद नाही. हे एक उदाहरण झालं. तर जसं हे ॲक्वा ट्रेडमिल आहे, 25 लाखाची, आणणार कोण? तुम्हाला रोजचे पगार द्यायलाच पैसे नाही आहेत, तर ते तुम्ही हे करणार कुठून? हा जो रिसोर्सफुलनेस आहे तो लागतो. म्हणजे जसं आपण म्हणतो नुसतं चांगलं असून पुरत नाही, चांगलं पण सिद्ध करावं लागतो. तसं आमच्याकडे खूप क्षमता आहे, पण त्याचा वापर करायचा मला रिसोर्सेस पाहिजेत, मला म्हणजे संस्थेला पाहिजेत. तर हा एक मोठी अडचण आहे, दुसरी काही नाही. पण आम्हाला मार्गदर्शन करणं असेल की इतर संस्थांनी पुण्यातून आमच्याकडे काय चाललं शिकायचं आहे, किंवा आपण 3 डिसेंबरला वर्ल्ड डिसेबिलिटी साजरा करतो, त्या 4,500 मुलं येतात, त्यांचा तो आनंद सोहळाच असतो. सकाळच्या नाश्त्यापासून संगीत, गाणं, अमुक काही महत्त्वाचे पाहुणे वगैरे, आणि बहुतांश आम्ही एखादा सिनेमा ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर आणतो, मग ते पोरांना भयंकर आनंद होतो. आता हा जो आनंद आहे, किंवा मुलं अंधमुलीच्या स्विमिंग टँकमध्ये उतरतात, कारण ह्या अंधमुला मुलींचा स्पर्श हा फार सेन्सिटिव्ह भाग आहे. तो पाण्याचा स्पर्श होऊन त्यांच्या चेहऱ्याचा आनंद आहे, त्याला कशी तुलना करायची? त्याची किंमत काय? नाही करू शकत. बरोबर. हे आनंदाची क्षण आहेत, आणि हे इतरांना मिळायचं अशी आमची इच्छा आहे ना. आता पुण्यापुरती आमची 4,000-4,500 मुलांना आम्ही फायदा देतो, जरूर देतो, पण अशी हजारो मुलं आहेत की ज्यांना याची गरज आहे. 2 गोष्टी आहेत, एक आमच्यापासून प्रेरणा घेऊन तशी संस्थांनी पण करावी, किंवा आहे ह्या संस्थेमध्ये एक्सपान्शन करून आमच्यासारख्याचा उपयोग करून घ्यावा, किंवा सरकारने अशा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, किंवा आता उदाहरणार्थ महाराष्ट्रासारखं सुद्धा नागपूरमध्ये, तुमच्या कोल्हापूरमध्ये तिथं मुलं आहेत ना, बरोबर, हे कॉपी करता येईल ना. आता ह्याच्यामध्ये जी इच्छाशक्ती पाहिजे किंवा धोरण पाहिजे. नुसतं अपंगांकरता मी 5%, 2% एम्प्लॉयमेंटची गॅरंटी घेतली, इतकं फंड दिले, देताय कुठे तुम्ही? ते घोषणा करतात. पण याचबरोबर म्हणजे सरकारची इच्छा असेलच, किंवा म्हणजे त्याबद्दल कल्पना नाही, पण ब्रेन पण पाहिजे ना सर तुमच्यासारखं.
त्याला या देशामध्ये ब्रेनची कमतरता नाही, टॅलेंटची कमतरता नाही, वातावरण द्यावं लागतं. वातावरण. जेव्हा हे तुम्ही निर्माण करता, रिसोर्सेस देता, तर घडतं. धन्यवाद सर. ओके. संस्थेबद्दल आज आम्हाला तुमच्याकडून बरीच माहिती मिळाली. म्हणजे जेवढी माहिती होती त्यापेक्षा एक वेगळा त्याला अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. आणि भविष्यात इथून पुढे असंच तुमच्याकडनं ऐकत राहायला आवडेल. आणि परत भेटूयात. माझी एक विनंती अशी तुम्हाला आहे की बालकण ही अनेक संस्था, एक चांगली संस्था आहे. अशा अनेक संस्था पुण्यामध्ये आहेत. त्यांना पण एक्सपोजर द्या. कारण कसं आहे की लोकांना समजलं तर मग आम्हाला फंडिंग मिळणं किंवा मदत मिळणे सोपं जातं. पण आम्ही लोकांना पोचलोच नाही तर मिळणार कसं. बरोबर. त्यामुळे तुमच्याबद्दल मी आभारी आहे संस्थेतर्फे की तुम्ही हे लोकांपर्यंत पोचवत आहात आणि एक जागृती निर्माण करत आहात, जाणीव निर्माण करत आहात. तर ही फार चांगली गोष्ट. तर येस. आभार पुन्हा एकदा. येस. धन्यवाद.